मित्रांनो, आपण आपले शेती उत्पादन किंवा किचन गार्डनिंगमध्ये उत्पादन वाढीसाठी आपण अनेक सेंद्रिय खताचा वापर करतो. यामध्ये गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत असे अनेक प्रकारचे सेंद्रिय खत आपण पिकाच्या वाढीसाठी वापर करतो. पण आपण कधी विचार केला आहात का? या सर्व खतांमध्ये आपल्या पिकाच्या उत्तम वाढीसाठी किंवा गार्डनिंगसाठी कोणते खत योग्य राहील? तर चला, आज आपण याचाच एक उत्तम प्रयोग करणार आहोत. मित्रांनो, या प्रयोगासाठी आपण गांडूळ खत व शेणखत या दोन सेंद्रिय खतांचा वापर करणार आहोत. दोन्ही सेंद्रिय खते आपल्या किचन गार्डनिंगसाठी व शेतीसाठी खूप उपयोगी ठरतात. या दोन्ही खतांचा वापर आपण कोकोपीट सोबत करून यांच्यामधील सर्वात उत्तम आपल्या पिकासाठी कोणते राहील हे आज आपण पाहणार आहोत. गांडूळ खताचा आपण जर विचार केला असता तर नायट्रोजनचे प्रमाण हे 1.5% पासून 2% पर्यंत, फॉस्फरसचे प्रमाण हे 1.5% पर्यंत, तर पोटॅशियमचे प्रमाण हे 1.5% पर्यंत गांडूळ खतात आढळून येते. तर शेणखताचा विचार केला असता शेणखतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे 0.2%, फॉस्फरसचे प्रमाण 0.5%, तर पोटॅशियमचे प्रमाण हे 0.2% इतके आपल्याला आढळून येते. या प्रयोगासाठी आपण मिरची, टोमॅटो व कोबी या रोपांचा वापर करणार आहोत. यासाठी आपण 70-30 या फॉर्म्युलाचा वापर करणार आहोत. म्हणजेच 70% हे कोकोपीट राहील व 30% हे शेणखत राहील. त्या पद्धतीनेच 70% कोकोपीट व 30% हे गांडूळ खत राहील. याचा आपण व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये घालून मिक्स करून घेऊन एकजीव करून घेऊ. व्हिडिओ जास्त मोठा होईल या कारणास्तव मी फक्त शेणखत आणि कोकोपीट हे आपल्याला मिक्स करून दाखवत आहे. याच पद्धतीने मी गांडूळ खत व आपले कोकोपीट ही मिक्स करून घेणार आहोत. आपण आता आपल्या प्रयोगाचा सेटअप पूर्ण लावून घेतला आहे. एका साईडला फक्त कोकोपीट आहे, यामध्ये कोकोपीट आणि गांडूळ खत, आणि यामध्ये कोकोपीट आणि शेणखत आहे. गांडूळ खताचे प्रमाण 30% व शेणखताचे प्रमाण हे सांगितल्याप्रमाणे 30% आहे. उर्वरित कोकोपीट आहे. सर्वांना समप्रमाणात पाणी जाण्यासाठी आपण 250 ml चा बिकरचा वापर करणार आहोत. हे पाणी आपण यामध्ये घालून देणार आहोत. आता सर्व रोपांना आपण पाण्याची समान मात्रा दिलेली आहे. सुरुवातीला टोमॅटो, त्यानंतर कोबी व शेवटला मिरची रोपे आपण ठेवलेली आहेत. आता सगळीकडे प्रकाशाची तीव्रता समान मिळून प्रकाश संश्लेषण क्रिया ही सगळीकडे समान होण्यासाठी आपण गोरोलाइटचा वापर करत आहोत. गोरोलाइट काय आहे व ती कशा पद्धतीने काम करत आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. इथून पुढे 10 दिवस आपण सर्व रोपांसने समान पाण्याची मात्रा देऊ व 10 दिवसानंतर आपल्या रोपांमध्ये कोणता फरक पडतो हे आपण पाहू. मित्रांनो, आता आपल्या गांडूळ खत आणि शेणखत या प्रयोगाला जवळपास 10 ते 15 दिवस झालेले आहेत आणि तिन्ही सॅम्पल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की तिघांच्या मध्ये खूप मोठा फरक दिसून आलेला आहे. यात फक्त आपण कोकोपीटचा वापर केला आहे. यात 30% शेणखत आणि 70% कोकोपीट, आणि यात 30% गांडूळ खत आणि 70% कोकोपीटचा आपण वापर केला होता. आता आपण सुरुवातीला प्रत्येक रोपाच्या पानाची संख्या मोजूया. आता आपण फक्त ज्यामध्ये कोकोपीटचा वापर केला आहे त्या रोपाच्या पानाची संख्या मोजूया. कोबीमध्ये जवळपास 1, 2, 3, 4, म्हणजे ज्यामध्ये फक्त आपण कोकोपीटचा वापर केला आहे त्यामध्ये फक्त कोबीमध्ये 4 पानांची संख्या आपल्याला दिसून आली आहे. आता ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीट आणि शेणखताचा वापर केला आहे त्या कोबीच्या रोपाच्या पानाची संख्या आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 1, 7. जवळपास ज्यामध्ये आपण शेणखताचा आणि गांडूळ खत, शेणखताचा आणि कोकोपीटचा वापर केला आहे त्या कोबीच्या रोपामध्ये आपल्याला संख्या 7 दिसून आली आहे, आणि ज्यामध्ये गांडूळ खत आणि कोकोपीटचा आपण वापर केला आहे त्या रोपाच्या पानाची संख्या आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे ज्यामध्ये आपण
कोकोपीट आणि गांडूळ खताचा वापर केलाय, त्यामध्ये कोबीच्या रोपामध्ये 9 ही संख्या आपल्याला दिसून आली आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला 4, यामध्ये 7 आणि यामध्ये 9 पानाची संख्या आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ज्यामध्ये आपण सगळ्यात जास्त कोकोपीटचा आपण कोकोपीट आणि गांडूळ खताचा आपण वापर केला आहे, त्यामध्ये पानाची संख्या आपल्याला सगळ्यात जास्त आढळून आली आहे. त्यानंतरनं शेणखत आणि त्यानंतरनं कोकोपीट म्हणजे सगळ्यात जास्त पानाची संख्या आपल्याला ज्यामध्ये आपण गांडूळ खत वापरलं आहे त्यामध्ये आपल्याला दिसून आले. आता यानंतर आपण मीटर स्केलच्या सहाय्याने आपल्या प्रत्येक कोबीच्या रोपामध्ये किती उंचीचा फरक दिसून आलेला आहे हे आपण बघूया. आता सुरुवातीला ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलेला आहे त्यामध्ये किती उंची आलेली आहे हे आपण मीटर स्केलने बघूया. जवळपास ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केला आहे त्यामध्ये कोबीच्या रोपाची उंची ही 12 सेंटीमीटर आपल्याला दिसून आली आहे. त्यानंतर आपण ज्यामध्ये कोकोपीट आणि शेणखताचा वापर केला आहे त्या कोबीच्या रोपाची उंची आपण बघूया. जवळपास 14 सेंटीमीटर ज्यामध्ये आपण शेणखताचा वापर केला आहे त्यामध्ये आपल्याला ही उंची दिसून आलेली आहे. ज्यामध्ये आपण गांडूळ खत आणि कोकोपीटचा वापर केला आहे त्या कोबीच्या रोपाची जर उंची तपासली तर 15 सेंटीमीटर हे आपल्याला या रोपाची उंची दिसून येत आहे. म्हणजेच ज्यामध्ये फक्त आपण कोकोपीटचा वापर केलाय त्याची सगळ्यात कमी उंची आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जवळपास 12 सेंटीमीटर उंची आपल्याला कोकोपीट मध्ये दिसून येत आहे. त्यानंतर आपण ज्यामध्ये शेणखताचा वापर केलाय त्याच्या रोपाची उंची जवळपास 14 सेंटीमीटर दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये आपण गांडूळ खत आणि कोकोपीटचा वापर केलाय त्या कोबीच्या रोपाची उंची आपल्याला जवळपास 15 सेंटीमीटर दिसून येत आहे. आता त्यानंतरनं आपण प्रत्येक रोपाचे जे सगळ्यात रुंद पान आहे त्या रुंद पानाची आपल्याला रुंदी मोजूया आणि सगळ्यात जास्त कोणत्या सॅम्पल मधील रुंद पान आहे आपण हे चेक करूया. तर ज्यामध्ये फक्त आपण कोकोपीटचा वापर केलाय त्याची जर आपण रुंदी चेक केली सगळ्यात मोठ्या पानाची तर जवळपास 5 इंच आपल्याला 5 सेंटीमीटर हे आपल्याला दिसून येत आहे. आता ज्यामध्ये आपण शेणखताचा वापर केलाय त्या रोपाचे सगळ्यात रुंद पान आपल्याला हे दिसून येत आहे आणि त्या पानाची जर आपण रुंदी चेक केली तर जवळपास 7 सेंटीमीटर आपल्याला ह्या सॅम्पलच्या रोपाची रुंदी आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये आपण फक्त गांडूळ खत आणि कोकोपीटचा वापर केलाय त्या रोपाचे सगळ्यात रुंद पान आपल्याला हे दिसून येत आहे. तिची जर आपण रुंदी चेक केली तर जवळपास 9 सेंटीमीटर आपल्याला ह्या रोपाची पानाची रुंदी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलाय त्या पानाची रुंदी आपल्याला 5 सेंटीमीटर दिसून येत आहे. ज्यामध्ये शेणखताचा आपण वापर केलाय त्यामध्ये सगळ्यात जास्त रुंदीचं पाणी आपल्याला 7 सेंटीमीटर दिसून येत आहे आणि ज्यामध्ये आपण गांडूळ खताचा वापर केलाय त्यामध्ये सगळ्यात जास्त रुंदीचं पाणी आपल्याला 9 सेंटीमीटर दिसून येत आहे. म्हणजे प्रत्येक सॅम्पलमध्ये आपल्याला 2-2 सेंटीमीटरचा फरक हे पानाच्या रुंदीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्याच पद्धतीने आपण मिरचीच्या रोपांमध्ये आणि टोमॅटोच्या रोपांमध्ये कोणता बदल दिसून येत आहे ते आपण यानंतर आता बघूया. नंतर आता आपण मित्रांनो टोमॅटोच्या रोपांमध्ये कोणता फरक पडलाय हे बघूया. तुम्हाला पाहून लक्षात आलंच असेल की ह्यात फक्त कोकोपीट असणार आहे, यामध्ये शेणखत आणि यामध्ये गांडूळ खत असणार आहे. आता जर आपण टोमॅटोच्या रोपाची जर उंची बघितली ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलाय जवळपास 27 सेंटीमीटर ही आपल्याला उंची यामध्ये दिसून येत आहे. आता ज्यामध्ये आपण शेणखताचा वापर केलाय त्या रोपाची आपण उंची मोजूया.
ह्या रोपाची उंची आपल्याला जवळपास 35 सेंटीमीटर दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये आपण गांडूळ खताचा वापर केलाय त्या टोमॅटोची रोपाची जर आपण उंची तपासली 43 सेंटीमीटर आपल्याला उंची दिसून येत आहे. म्हणजे ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलाय त्याची 27 सेंटीमीटर आपल्याला उंची दिसून येत आहे. ज्यामध्ये आपण शेणखताचा वापर केलाय त्यामध्ये 35 सेंटीमीटर ही उंची रोपाची दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केलाय त्याची सर्वात जास्त उंची म्हणजे जवळपास 43 सेंटीमीटर उंची आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर मित्रांनो प्रत्येक सॅम्पल मधील टोमॅटोच्या रोपांचे आपण पानाची संख्या मोजून घेऊया. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी सुरुवातीलाच पानाची संख्या मोजलेली आहे. ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलाय त्यामध्ये टोमॅटोच्या रोपाची जी पानाची संख्या ती जवळपास 26 आपल्याला दिसून येत आहे. ज्यामध्ये आपण फक्त शेणखत आणि कोकोपीटचा वापर केलाय त्यामध्ये आपल्याला पानाची संख्या ही टोमॅटोमध्ये 36 दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये आपण गांडूळ खताचा वापर केलाय त्यामध्ये पानाची संख्या ही आपल्याला जवळपास 44 दिसून येत आहे. म्हणजे यामध्ये 26 यामध्ये शेणखताचा वापर केलाय त्यामध्ये 36 आणि यामध्ये 44 जवळपास 8 ते 10 पानाच्या संख्येचे आपल्याला फरक दिसून येत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला एक गांडूळ खतात जास्त पानाची संख्या आढळून आलेली आहे. मित्रांनो टोमॅटो नंतर आपण मिरच्याच्या रोपांमध्ये कोणता फरक आलेला आहे हे आपण तपासूया. आता सुरुवातीला ज्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केलाय त्या रोपाची उंची आपण मिरचीमध्ये तपासून घेऊया. यामध्ये 17 सेंटीमीटर हे आपल्याला ज्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केलाय त्यामध्ये मिरचीच्या रोपाची उंची दिसून येत आहे. आता ज्यामध्ये आपण शेणखत आणि कोकोपीटचा वापर केलाय त्या रोपाची जर उंची तपासली यामध्ये आपल्याला जवळपास 26 सेंटीमीटर उंची आपल्याला दिसून येत आहे. ज्यामध्ये आपण शेणखताचा वापर केलाय आणि ज्यामध्ये आपण गांडूळ खत आणि कोकोपीटचा वापर केलाय त्या मिरचीच्या रोपाची जर आपण उंची तपासली तीस सेंटीमीटर आपल्याला उंची दिसून येत आहे. म्हणजेच मित्रांनो ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलाय त्या रोपाची उंची आपल्याला 17 सेंटीमीटर दिसून येत आहे. यामध्ये आपल्याला रोपाची उंची 26 सेंटीमीटर दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये आपण गांडूळ खताचा वापर केलाय त्यामध्ये जवळपास आपल्याला रोपाची उंची 30 सेंटीमीटर दिसून येत आहे. म्हणजे ज्यामध्ये फक्त कोकोपीटचा वापर आपण केलाय त्यामध्ये सगळ्यात कमी उंची दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त उंची दिसून येत आहे म्हणजे ज्यामध्ये आपण गांडूळ खताचा वापर केलाय त्यामध्ये आपल्याला 30 सेंटीमीटर ही उंची आपल्याला दिसून येत आहे. आता मित्रांनो जर आपण पानाच्या संख्या जर विचार केला तर ज्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केलाय त्यामध्ये पानाची संख्या जवळपास आपल्याला 15 दिसून येत आहे. त्यामुळे ज्यानंतर आपण शेणखताचा ज्या रोपांमध्ये वापर केलाय त्यामध्ये पानाची संख्या जवळपास आपल्याला 30 दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये आपण शेणखत आणि गांडूळ खत आणि कोकोपीटचा वापर केलाय त्यामध्ये आपल्याला पानाची संख्या जवळपास 40 दिसून येत आहे. म्हणजे यामध्ये फक्त कोकोपीटमध्ये 15 दिसून येत आहे. शेणखतामध्ये ज्यामध्ये आपण वापर केलाय त्यामध्ये 30 पानाची संख्या दिसून येत आहे. आणि ज्यामध्ये गांडूळ खताचा वापर केलाय त्यामध्ये आपल्याला पानाची संख्या ही मिरचीमध्ये 40 दिसून येत आहे. सगळ्यात जास्त पानाची संख्या ही आपल्याला प्रत्येक सॅम्पल प्रमाणे गांडूळ खतामध्येच आढळून येत आहे. आणि मित्रांनो तुम्हाला कॅमेरा दिसत आहे का नाही लक्षात येत नाही पण ज्यामध्ये आपण शेणखत आणि गांडूळ खताचा वापर केलाय त्यामध्ये आपल्याला कळ्या सुद्धा दिसून येत आहेत. हे पांढरं फुलं आणि कळ्या तुम्हाला दिसत असतील. हे बघा. आणि ज्यामध्ये आपण फक्त कोकोपीटचा वापर केलाय त्याची उंची सुद्धा फार कमी दिसून येत आहे आणि कळ्या आणि फुलं सुद्धा आपल्याला यामध्ये कोणते एकही फुल आणि कळी दिसून येत नाही. मित्रांनो गांडूळ खताचा आणि शेणखताचा प्रयोग आपल्याला पाहून लक्षात आला असेल की ज्यामध्ये आपण शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करतो त्या रोपाची उंची त्या रोपातील पानाची साईज पानाची संख्या आपल्याला जास्त दिसून येत आहे. आपण कोकोपीटचा जर आपण विचार केला तर त्या रोपांची उंची पानाची साईज पानाचा कलर हे आपल्याला एकदम कमी दिसून येत आहे.
त्यानंतर आपल्याला शेणखताची ही पानाची रुंदी, उंची, साईज ही दिसून येत आहे. आणि सगळ्यात जास्त आपल्याला पानाची रुंदी, उंची आणि रोपाची उंची सगळ्यात जास्त हे आपल्याला गांडूळ खतात दिसून येत आहे. म्हणजेच आपण जर किचन गार्डनिंग करत असाल तर गांडूळ खत आणि शेणखताचा वापर नक्कीच केलाच पाहिजे. रिझल्टमध्ये आपल्याला सर्वात कमी जी रोपांची उंची किंवा साईज दिसून येत आहे ती कोकोपीटमध्ये दिसून येत आहे. त्यानंतरनं आपल्याला शेणखताची रोपाची साईज, उंची, पानाची संख्या दिसून येत आहे. आणि सगळ्यात जास्त जो परिणाम केलेला आहे आपल्या रोपांवर ते म्हणजे गांडूळ खतानं परिणाम केला आहे. त्याची सर्वात जास्त रोपांची उंची झालेली आहे, पानाची संख्याही झालेली आहे आणि पानाची साईज सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मित्रांनो, म्हणजेच आपल्या शेतीसाठी किंवा किचन गार्डनिंगसाठी शेणखताचा आणि गांडूळ खताचा वापर करणे किती गरजेचं आहे हे आपल्याला या प्रयोगाद्वारे दिसून येत आहे. म्हणजे शेणखत आणि गांडूळ खत हे आपल्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतं. पानाची साईज असून दे किंवा पानाची उंची, त्यानंतर रोपांची उंची ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवायचं काम करते. त्यामुळे जर आपण किचन गार्डनिंग किंवा शेती करत असाल तर गांडूळ खताचा आपल्या शेतीमध्ये व किचन गार्डनिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर करा. तुर्तास या प्रोग्राममध्ये आपण इथंच थांबू. यानंतर सुद्धा आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या खतांचे वेगवेगळ्या रोपांवर कोणते परिणाम दिसून येतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. हा मित्रांनो, अनेक आपल्याला अशाच प्रकारचे कोणकोणते एक्सपेरिमेंट पाहायला आवडतील हे आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुर्तास मित्रांनो, थांबूया आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन ॲग्री एक्सपेरिमेंटमध्ये. धन्यवाद मित्रांनो.